हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? मजेत? आता स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर आज आहे सोमवार आणि आता सकाळचे 9:30 ते 10चा टायमिंग झालेला आहे आणि सुद्धा लाईट पण येत जात आहे थोडं, तर त्यामुळे थोडासा अंधार दिसतोय. आणि तर सकाळचं आता जे काही स्वयंपाक वगैरे आहे तर तो माझा आवरलेला आहे. आणि तर म्हटलं की चला लॉगला पण सुरुवात करूया. आणि आज सोमवार आहे आणि मला उपवास पण आहे. तर ह्या सोमवार म्हणजे ह्या श्रावणपासून मी सोमवार धरलेत. आणि या अगोदर पण होते माझे, पण मागच्या वर्षी श्रीषाच्या वेळेस मग मी मला ते थोडेसे साबुदाण्यामुळे थोडासा त्रास होत होता, त्यामुळे मग म्हणजे असे बिलकुल खाऊशीच वाटत नव्हते त्यावेळेस. तर मग मी थोडेसे हे केले होते आणि तेव्हा आता खाल्ल्याशिवाय परिणामच ते पर्यायच नसतो. आणि तर त्यामुळे मग मी तेव्हा सोडले होते. तर त्यानंतर मग आता पुन्हा धरलेत ह्या श्रावण महिन्यापासून. आणि ज्यांना कुणाला नवीन श्रावण सोमवार धरायचे असतील तर त्यांना श्रावण महिन्यापासूनच धरावे लागतात. तर श्रावण महिन्यापासून आपण नवीन पुन्हा धरू शकतो. आणि तर मोडलेच नाही पाहिजे खरं तर. आणि मला मोडू पण नव्हते वाटत, कारण की इतक्या दिवसापासून धरलेत. मी कॉलेजला होते, 11वीला असन तेव्हा मी धरलेले होते, 11वी किंवा 12वीमध्ये होते. तर तेव्हा धरले होते मैत्रिणीच्या नादानी, तर ते अजूनपर्यंत होते आणि त्यामुळं मग मला सोडूशीच वाटत नव्हते. आणि साबुदाण्याने मला थोडा त्रास होतो, पोट वगैरे दुखतं 4-5 वेळा, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत. सकाळचं आपण कसं एकदाच मी म्हणजे खाते खिचडी, पण नंतर न इव्हिनिंगच्या वेळेस मग पोट वगैरे दुखतं, डोकं दुखतं. आणि त्यामुळे संध्याकाळी पण जेवण केल्यानंतर पुन्हा डोकं दुखतं. मग त्यामुळं मग असं वाटतं की म्हणजे त्यामुळं मग इतके दिवस थोडेसे हे करत होते मी. पण म्हटलं चला असावेत एखादं तरी म्हणजे काय म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर एखादा तरी उपवास धरायला पाहिजे. तर नाही कोणते, मग आता मी नंतरनं पण माझे कोणतेच उपवास नसतात. आपले जी मोठी महाशिवरात्र आणि एकादश जी असते ती सोडून दुसरे कोणतेच उपवास नाहीत आता माझे. तर त्यामुळं मग म्हटलं की चला धरूया. आणि आता श्रावण पण संपलाय आणि मला मागं पकडायचे होते, पण माझी मम्मी म्हणली की आता श्रावण येतोयच तर महिनाभर थांब आणि त्यानंतर धर. मग आता हा जो आता श्रावण महिना संपलाय, तर आता पहिला श्रावण म्हणजे श्रावण महिना संपल्यानंतर हा पहिला सोमवार येतोय, तर मग आता मी धरणार स्टार्ट करणार आहे. तर रेग्युलर राहते हे सोमवार, म्हणजे मी जोपर्यंत मला सर होत आहे तोपर्यंत मी धरायचं असं चाललंय माझं. तर पाहूया किती दिवस धरते, पण धरणार तर आहेच, कारण की श्रावण सोमवार म्हणजे श्रावण नाही पण जे आपले सोमवार असतात तर ते धरलेले पण चांगले असतात. आणि म्हणजे काय ते एकदा म्हणजे पकडल्यानंतर मग सोडायचे नसतात असं असतं. तर त्यामुळे मग पुन्हा धरायचं चाललंय माझं. तर मग आता मी कंटिन्यू करणार आहे तर रेग्युलर. तर आता सकाळचं आवरले, कपडे वगैरे सगळं झाले, आंघोळ्या वगैरे पण आवरले सगळं. तर देवपूजा वगैरे करून घेऊयात म्हटलं, तसं आपल्या व्लॉगला तर स्टार्ट करूयात. तर चला मग आता देवपूजा करून घेऊयात. तरी ते मी गवारीच्या शेंगा बनवण्यासाठी घेतल्या होत्या. कसं की जेव्हा आपल्या घरी भाजीपाला येतो तर तेव्हा स्टार्टिंगलाच म्हणजे सुरुवातीला ताज्यामध्ये बनवल्या तर त्या भाज्या वेगळ्याच होतात. आणि त्याच जर नंतर थोड्याशा लेट जर केलं, 3-4 दिवस होऊन गेले तर मग त्या सुकतात. मग थोडंसं त्याचा जो फ्रेशनेस असतो कमी झाल्यानंतर त्याच्या टेस्टमध्ये पण फरक येतो. तर त्यासाठी म्हटलं की चला बनवून घेऊयात, कारण की आज तर मला होता सोमवार, तर त्यासाठी मग पण बाकीच्यांसाठी मग मी बनवल्या होत्या गवारीच्या शेंगा. तर सकाळीच भरपूर टाईम गेला हे निसण्यासाठी, बऱ्याच होत्या त्यामुळं. तर म्हटलं की चला आजच लगेच बनवून घेऊयात, कारण की निसल्यानंतर तर मग आणखीनच त्या थोड्याशा हे होतात, म्हणजे सुकतात जास्त. पण आणि कसं भाजीपाला ज्यावेळेस आणतो तेव्हा मग फ्रीजमध्ये ठेवल्यावर तिथं लगेचच त्यांची म्हणजे असं हे होतं, त्याच्यामुळे मी गवारीच्या शेंगा काय फ्रीजमध्ये ठेवत नाही. आणि कसं ते फ्रीजमधल्या भाज्या म्हणजे आपण नंतरनं आपण तर यूज करतो, फ्रेश तर राहतात पण त्याच्या टेस्टमध्ये पण फरक पडतो. वांगे झालं, शेंगा वगैरे हे झालं, तर त्यामुळं तर मग ह्या शेंगांना काही होत नाही जास्त 1-2 दिवस, त्यामुळं मग मी वरतीच ठेवत असते. तर मग लगेच म्हटलं की आज म्हणजे निसल्या होत्या तर लगेच बनवून पण घ्यावात. तरी ते मी काल संध्याकाळी जे नारळाचे लाडू आहेत, नारळाचे लाडू म्हणता येतात, नाही तर मग पेढे, तर म्हणजे पेढ्यासारखेच होतात एकदम. तर नारळाचे पेढे म्हटलं तरी चालन ह्याला. आणि लूक मी त्याचा जो शेप आहे तर मी ते लाडूसारखं बांधून घेत असते. ह्या अगोदर हे मी 2-3 वेळा बनवलेत हे. आणि कसं म्हणजे एकदम म्हणजे बरं असं जास्त जर नारळ असले ना, आपले घरचे जर नारळ असले जास्त फोडण्यात गेले
तर मग तुम्ही तेव्हा मग जास्त ते कसे खराब होऊन जातात. तर आता त्या दिवशी बैलपोळा झाला होता, तर मग आमच्या इथे प्रत्येक म्हणजे सगळ्या देवांना त्या दिवशी नारळ फोडतात. तर इतके नारळ साठले होते आणि मग काही असेच वाळवून ठेवलेत आणि काही मग जे ओले असतात तर ते व्यवस्थित वाळत पण नाहीत, थोडेसे ओलसरच राहतात पण वाळतात. आणि ह्या दिवसात आता काही ऊन पण नाही आहे सध्या, तर त्यामुळं मग मी त्या नारळांचे खराब न होता मग ते थोडंसं नंतर पिवळापणा येतो वरून, त्याला ते बुरशी लागल्यासारखं होतं आणि कुणी खात पण नाही एवढे नारळ. त्यासाठी मग मी त्या दिवशी मग संध्याकाळीच मग मी ते थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. म्हटलं की याचे नारळाचे जे पेढे बनवून घ्यावात. आणि दूध टाकलं, दुधामध्ये बिलकुल पाणी वगैरे मी काय ह्याच्यामध्ये ॲड नाही केलेलं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकली लगेचच, कारण की मग जास्त वेळ लागत नाही दूध आटण्यासाठी. पण आपण खवा जसा बनवतो नुसतं फक्त दूधच आटवत जातो, तर मग त्याला भरपूर टाईम लागतो आणि तिथंच थांबावं लागतं. ते काय म्हणजे पूर्ण जोपर्यंत आटत नाही दूध तोपर्यंत त्याला स्टर करत राहायचं, पुन्हा हलवत राहायचं, खाली पण लागलं नाही पाहिजे. तर त्यासाठी मग मी अगोदरच थोडीशी साखर टाकली होती आणि स्टार्टिंगला मी काय जास्त त्याला हे केलं नाही, म्हणजे हलवत बसले नाही जास्त. मग नंतरनं जेव्हा ते आटत आलं तेव्हा मग मी थोडंसं चमचा फिरवला त्याच्यामध्ये, जेणेकरून मग ते खाली लागावं नाही. आणि त्याचा मग कसं लईच गारपट वास येतो आणि ह्याचा कलर पण इतका छान होतो ना, आपण जसे कंदी पेढे बनवतो तर त्या कंदी पेढ्यांसारखाच कलर येतो सेम. तर तुम्ही आता इथं स्ट्रक्चर पाहू शकता, थोडंसं दूध थोडंसं राहिलेलं आहे आटायचं, तर लगेचच त्याला कलर आलाय छान असा. तर बराच वेळ लागतो, तरी पण अर्धा तास लागतो, जास्त नाही पण अर्धा तासात तर लगेच पेढे होऊन पण जातात. आणि कसं इतके छान लागतात ना, आपण जे चॉकलेट बघा भेटतात नारळाची, तर त्याचं कसं म्हणजे टेस्ट असते, तर त्याची तरी इतकी प्युअर टेस्ट नसते, त्याची इतकी ह्याची लागते. कारण की प्युअर ओला नारळ म्हटल्यावर तर तुम्हाला माहितीच त्याची टेस्ट कशी लागते. आणि त्याच्यामध्ये दूध आणि साखर ॲड केले फक्त, बाकी दुसरं काही टाकलं नाही. म्हणजे विलायची वगैरे टाकलं तरी पण छान लागन. पण एक मी अशा पद्धतीने पहिल्यांदा पण बनवले होते, ते एकदम आपले पेढे जे असतात सेम त्याचाच फ्लेवर येतो याला. आणि एकदम असं खवा न ॲड करता, सपोज कधी कधी काहींकडे जर खवा असला तुम्ही डायरेक्टली खवा पण ॲड करू शकता, पण तेच मग खवा पुन्हा असं स्मॅश करून घ्यायचा थोडासा एकसारखा करून, मग तो थोडासा तळून मग त्यामध्ये हे खोबरं जे आहे नारळाचं ओलं खोबरं तर ते टाकावं लागेल. तर मी इथे आपलं साधं थोडंफार दूध घेतलेलं आहे, एक अर्धा लिटरच असणार, जास्त पण नव्हतं ते, अर्धा पाऊण लिटर असेल. तर ते ॲड करून घेऊन मग त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये सूट विलायची पण, सूट नाही पण विलायची टाकू शकता, सॉरी. आणि आपले थोडेफार ड्रायफ्रूट्स असतात तर ते पण टाकू शकता. पण आता इथं कसं आहे की मी अशा रेग्युलरमध्ये बनवत असते, तर त्यामुळे मग एवढं काही मी त्याच्यामध्ये म्हणजे कट वगैरे करत नाही बसले. कारण की हे संध्याकाळी बनवले होते, जेव्हा मला श्रीशाला पण झोपी लावायचं होतं, पण ती खेळत होती. म्हणलं मग चला लगेच, कारण की ते जे ग्राइंड करून ठेवलं होतं मी, तर म्हणलं ते पुन्हा खराब होऊन जायचं, तर नारळ खराब न व्हावे म्हणून मी हे जे डोक्यात म्हणजे हे पेढे बनवायचं हे घेतलं होतं. तर म्हणलं पुन्हा ते राहून जाईल तसंच, त्यामुळं मग मी अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर त्याचे असे लाडू टाईप बांधून घेतलं. आता कारण की पेढे जर छोटे छोटे बनवत गेले असेल त्याला भरपूर टाईम गेला असता, आणि सकाळी आज गडबड पण होती, त्यामुळे मी हे रात्री बनवलं आणि सकाळी मी ह्याचे लाडू डायरेक्ट बनवून घेतले. कारण की मग पटकन झालं, कारण की बरंचसं झाले होते. कारण की तरी मी 4-5 नारळाचं बनवलं असं, जास्त काही नारळाचं बनवलं नाही. आणि तेवढ्यातच छोटे छोटे नारळ होते, त्याच्यामुळे मस्त असे इतके असे लाडू झाले ते मस्त. आणि खायला ते इतकी टेस्ट छान लागते ना, की बा असंच तुम्ही एकदा ट्राय करून पाहू शकता. तर इथे आज आहे सोमवार, मी जसं तुम्हाला म्हटलं, तर आजपासून मी म्हणजे सोमवार धरले, तर रेग्युलरमध्ये मी सोमवार धरणार आहे कायमचे. तर त्यासाठी मग मी ते खिचडी बनवायला घेतली आहे, मी साबुदाण्याची खिचडी. तर साबुदाण्याची खिचडीनी पण आजकाल म्हणजे जास्त कोणी खात नाही, कारण की बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होऊ राहिला त्याने, म्हणजे वातळ असल्यामुळं काहींचे गुडघे वगैरे हे होते, काहींचं पोट दुखतं, काहींचं डोकं वगैरे दुखतं. पण एक टाईम खायला काही हे नाही आहे, कारण की त्याशिवाय पण पोट भरल्यासारखं वाटत नाही. जास्त पोट भरून नाही पण थोडी का ना मग मी खात असते, कारण की मला पण आता खाऊशी वाटत नाही. आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी ते वेफर्स बनवून घेतले. तर हो, मी असेच वेफर्स बनवते अगोदर, थोडेसे बटाटे वगैरे किसून वगैरे असे पाण्यामध्ये चांगले ठेवायचे, ते थोड्या वेळ जसे आपण वेफर्स बनवताच्या अगोदरची प्रोसेस आहे तसंच आपले वेफर्स बनवून घ्यायचे. कारण की कमीत कमी वेळेत अशी झटकी पटकन जर तुम्हाला खिचडी जर बनवायची असली, म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्याला जर उपवास असला तर उपवासाचं वेगळं बनवा, म्हणजे खिचडी वगैरे ते असतो एक्स्ट्राचं, आणि आपला रेग्युलरचा पण स्वयंपाक बनवायचा असतो, त्यामुळे अगोदरच बराचसा आपला रेग्युलर टाईम जातोच, तर त्यातल्या त्यात खिचडीचा पण आणखीन टायमिंग वाढतो. जर माझ्यासारखं कोणाला जास्त टाईम नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता.
की म्हणजे बटाटे वगैरे उकडायचे राहून जातात, तर मग इमर्जन्सी काय करणार, तर बटाटे टाकल्याशिवाय तर खिचडी चांगली लागत नाही. आणि खिचडीमध्ये बटाटे असल्याशिवाय पण खिचडीला लूक पण येत नाही आणि टेस्ट पण येत नाही तशी. तर जर कधी कधी आपल्याकडं टाईम नसल्यावर मग इमर्जन्सी मी अशा पद्धतीने करते, नाही ते एकदम बारीक काप करून ते पण छान होतात. पण असे ह्याच्यात मिठाचे तसेच खायला पण खूप छान होतं हे बटाटं. म्हणजे फक्त आपलं तूप वगैरे टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे ॲड करून पण इतकं छान लागतं ना ते. जर कुणाला जर म्हणजे खिचडी पण जमत नसेल, म्हणजे थोडी पण नसेल जमत, तर ते तुम्ही असं करू शकता. तर इथे मी साबुदाण्यामध्ये अगोदरच मीठ आणि कूट ॲड करून मिक्स करून ठेवलं होतं, जेणेकरून आणखीनच माझा टाईम जो आहे तो वाचन. आणि पटकन म्हणजे तिला उठायच्या अगोदरपर्यंत मला हे सगळं करायचं होतं. त्यामुळं मग माझा सकाळचा एक वेगळाच टास्क असतो की तेवढ्या कमी टायमामध्ये आपलं पटपट उरकून घ्यायचं, म्हणजे तिला उठण्या अगोदर. तर त्यामुळं तर आज सकाळी देवपूजा होत असते, म्हणजे आमचे पप्पा ते करतात देवपूजा. पण असं पूजा वगैरे काही मांडायची असली किंवा सोमवार गुरुवार काही जर असलं तर मी पुन्हा माझी परत पूजा होते, पुन्हा दिवा अगरबत्ती करून. मग त्याशिवाय मग पूजा केल्यासारखं वाटत नाही. तर मग देवाला ही नैवेद्य दाखवलं, थोडंसं खिचडी वगैरे ठेवत असते मी. तर इथे खिचडी पण तोपर्यंत झाली, कारण की मी खिचडीवर थोडंसं परतवून मी तशीच ठेवून गेले होते, जेणेकरून माझी पूजा वगैरे होईल तोपर्यंत माझी खिचडी पण तयार होईल त्यासाठी. तर आता इथे आपली खिचडी पण मस्त तयार झालेली आहे. आणि आमचे जे फौजे आहेत त्यांना खिचडी तर खूप आवडते, साबुदाण्याची खिचडी. तर कधी पण आता मी इतक्यात बनवायला लागली तर मला त्यांचीच आठवण येते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.